जनतेच्या समस्येच्या बातम्या। रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत चौकशीची मागणी। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला उपोषणाचा इशारा। खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत विधान परिषदेत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शाळेची तातडीने सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची शासनाने हमी द्यावी, अशी मागणी अनुज अनंत जोशी यांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आमरण उपोषण बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। विधान परिषदेत सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळेची अंतिम मान्यता नसल्यास तिची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। निवेदनानुसार जोशी यांच्या मुलीचा रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षणाचा हक्क RTE कायद्याअंतर्गत प्रवेश झाला असून ती सध्या इयत्ता 2री शिक्षण घेत आहे। RTE अंतर्गत प्रवेश असूनही शाळेकडून वेळोवेळी पुस्तके, शैक्षणिक साहित्य व अन्य विविध कारणांसाठी रक्कम स्वीकारण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। मात्र या रकमेची कायदेशीर पावती अद्याप देण्यात आलेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे। 7 मागण्यांकडे शासनाचे लक्ष। निवेदनात रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत तातडीने सखोल चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा। विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही याबाबत शासनाने स्पष्ट आदेश द्यावेत। तसेच RTE अंतर्गत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या रकमांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। याशिवाय स्वीकारलेल्या रकमांची चौकशी करून कायदेशीर पावत्या देण्याबाबत तसेच नियमबाह्य वसूल केलेल्या रक्कम परत करण्याबाबत कारवाई करावी। दोषी संस्था चालक, शाळा व्यवस्थापन व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुरक्षित राहील याची शासनाने लेखी हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच रोटरी प्रतिष्ठान संचलित शाळेला सन 2007 ते 2026 या कालावधीत शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराची चौकशी करून पुरस्कार प्रदान करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या सदस्यांची चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। शाळेच्या मान्यतेबाबत शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नोंदी, भवितव्य आणि RTE अंतर्गत मिळणारे सर्व अधिकार अबाधित राहतील याची लेखी हमी द्यावी। अन्यथा 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अनुज अनंत जोशी यांनी दिला आहे। या विषयाच्या संदर्भामध्ये ब्रीफिंग घेत असताना असं दिसून आलं की पहिल्या टप्प्यातलं जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते 2008 मध्ये विभागाकडनं देण्यात आलंय आणि त्या प्रमाणपत्रावरच ती शाळा आतापर्यंत 2026 पर्यंत त्या ठिकाणी रन झालेली आहे। तो तर आणखी वेगळाच मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि मग महसूल डिपार्टमेंटच्या काही ज्या बाबी असतील किंबहुना अप्रोच रोड आणि इतर ज्या काही बाबी आहेत, तर शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही। परंतु माझ्या समोर हा पण मुद्दा आला की मग 2008 पासून तर 26 पर्यंत आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोर हे सगळं चालू आहे ना, आणि म्हणून निश्चितपणे या सर्व, परंतु आत्ताच्या घडीला जेव्हा मी माहिती घेतली तर त्या शाळेमध्ये 2200 विद्यार्थी आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टींचा एक साधक बाधक विचार करून विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातनं आणि ज्याने कोणी
अधिकृत परवानगी न घेता पण गेली अनेक वर्ष ही शाळा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. तर या सर्व गोष्टीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि यामध्ये विभागाचेही जे कोण दोषी असतील की ज्यांच्या समोर बिलकुल फौजदारी गुन्हा दाखल करायलाही पुढे पाठीमागे बघितलं जाणार नाही. गुड. आणि